हॅलो फ्रेंड्स, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स विषयीची सविस्तर माहिती आपण टेन्समधील पहिल्या 2 व्हिडिओमध्ये बघितली आहे. तुम्ही जर हे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे अनेक उदाहरणे पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हा काळ लक्षात ठेवणे सोपे जाईल. सिंपल प्रेझेंट टेन्समधील अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्याची वाक्यरचना. सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे कर्ता, कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप किंवा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, ते पुण्यात राहतात. दे लिव्ह इन पुणे. मी रोज स्वयंपाक करतो. आय कुक एव्हरी डे. तो शाळेत जातो. ही गोज टू स्कूल. त्याला बास्केटबॉल खेळायला आवडते. ही लव्स टू प्ले बास्केटबॉल. रोहन खूप पटकन बोलतो. रोहन टॉक्स व्हेरी फास्ट. माझा मित्र चवदार पदार्थ बनवतो. माय फ्रेंड कुक्स टेस्टी फूड. तो सकाळी लवकर उठतो. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. मी पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. येथे दररोज पाऊस पडतो. इट रेन्स एव्हरी डे हिअर. आम्ही दररोज स्वयंपाक करतो. वी कुक एव्हरी डे. राम दिवसातून 2दा दात घासतो. राम ब्रशेस हिज टीथ ट्वाइस अ डे. ते इंग्रजी बोलतात. दे स्पीक इंग्लिश. तो गणित शिकवतो. ही टीचेस मॅथ. प्रत्येक मुलाला आईस्क्रीम आवडते. एव्हरी चाइल्ड लाइक्स अन आईस्क्रीम. टीना खूप वेगाने बोलते. टीना टॉक्स व्हेरी फास्ट. ती रोज सकाळी पोहते. शी स्विम्स एव्हरी मॉर्निंग. माझा भाऊ लंडनमध्ये राहतो. माय ब्रदर लिव्हज इन लंडन. तो रोज सकाळी रेल्वेने प्रवास करतो. ही ट्रॅव्हल्स बाय ट्रेन एव्हरी मॉर्निंग. ती खूप वेगाने चालते. शी वॉक्स व्हेरी फास्ट. आंबा सर्वांनाच आवडतो. एव्हरीवन लाइक्स मँगो. आम्ही दर शनिवारी मंदिरात जातो. वी गो टू अ टेम्पल एव्हरी सॅटरडे. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायजेस इन द ईस्ट. माझी आई बँकेत काम करते. माय मदर वर्क्स इन अ बँक. सिंपल प्रेझेंट टेन्समधील निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह सेंटेन्सची वाक्यरचना सब्जेक्ट प्लस डू ऑर डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट.
फॉर एक्झाम्पल, मला कॉफी आवडत नाही. आय डोंट लाईक कॉफी. तो काम करत नाही. ही डझंट वर्क. मी रात्री काम करत नाही. आय डू नॉट वर्क ॲट नाईट. मी पत्र लिहित नाही. आय डोंट राईट अ लेटर. ती जर्मन शिकत नाही. शी डझंट स्टडी जर्मन. आम्ही पुण्यात राहत नाही. वी डोंट लिव्ह इन पुणे. माझी मांजर फार वेगाने धावत नाही. माय कॅट डझंट रन व्हेरी फास्ट. ती बास्केटबॉल खेळत नाही. शी डझंट प्ले बास्केटबॉल. सिंपल प्रेझेंट टेन्समधील इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चनसाठी वाक्यरचना आहे डू ऑर डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 आणि WH क्वेश्चनसाठी वाक्यरचना आहे WH वर्ड प्लस डू ऑर डज प्लस सब्जेक्ट प्लस V1. फॉर एक्झाम्पल, तो शाळेत जातो का? डज ही गो टू स्कूल? तो बंगळुरूमध्ये राहतो का? डज ही लिव्ह इन बेंगलोर? आपण एकमेकांना ओळखतो का? डू वी नो इच अदर? तुम्ही इंग्रजी चांगले बोलता का? डू यू स्पीक इंग्लिश वेल? काय अडचण आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम? तुला मला कधी भेटायचे आहे? व्हेन डू यू वॉन्ट टू मीट मी? तिकिटांची किंमत किती आहे? हाऊ मच डज द तिकीट कॉस्ट? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे पाहणार आहोत. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ शिकवलेला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधील वाक्यरचना. सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कर्त्यानुसार एम, इज, आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. म्हणजेच कर्ता जर आय असेल तर एम हे सहाय्यकारी क्रियापद. कर्ता जर सिंग्युलर नंबर म्हणजेच एकवचनी असेल तर इज हे सहाय्यकारी क्रियापद आणि कर्ता जर प्लुरल नंबर म्हणजे अनेकवचनी असेल तर आर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच ING रूप घ्यावे. फॉर एक्झाम्पल, ती कार्यालयास जात आहे. शी इज गोइंग टू ऑफिस. अजय शाळेत जात आहे. अजय इज गोइंग टू स्कूल. तो व्यायाम करत आहे. ही इज एक्सरसाइजिंग. मुले क्रिकेट खेळत आहेत. द बॉईज आर प्लेइंग क्रिकेट. ती गात आहे. शी इज सिंगिंग. माझा मित्र उद्या येत आहे. माय फ्रेंड इज अरायव्हिंग टुमॉरो.
मी घरी येत आहे. आय एम कमिंग होम. तो धावत आहे. ही इज रनिंग. ती पुस्तक वाचत आहे. शी इज रीडिंग अ बुक. अजय पत्र लिहित आहे. अजय इज रायटिंग अ लेटर. माझे मित्र क्रिकेट खेळत आहेत. माय फ्रेंड्स आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही आता एक सामना पाहत आहोत. वी आर वॉचिंग अ मॅच नाऊ. तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवत आहात. यू आर वेस्टिंग युअर टाइम. मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य जर निगेटिव्ह करायचं असेल तर सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच एम इज आर नंतर नॉट घ्यावे. फॉर एक्झाम्पल, मी पत्र लिहित नाही. आय एम नॉट रायटिंग अ लेटर. तो शाळेला जात नाही. ही इज नॉट गोइंग टू स्कूल. ते वर्तमानपत्र वाचत नाहीत. दे आर नॉट रीडिंग अ न्यूजपेपर. ते पोहत आहेत. दे आर स्विमिंग. ते चहा पीत आहेत. दे आर ड्रिंकिंग टी. तो अंघोळ करत आहे. ही इज बाथिंग. मी दात घासत आहे. आय एम ब्रशिंग. आम्ही नाश्ता करत आहोत. वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट. मी कपडे घालत आहे. आय एम वेअरिंग द क्लोथ्स. मी वर्तमानपत्र वाचत आहे. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. आम्ही टीव्ही पाहत आहोत. वी आर वॉचिंग टीव्ही. मी संगीत ऐकत आहे. आय एम लिसनिंग अ म्युझिक. तो मित्रासोबत बाहेर जात आहे. ही इज गोइंग आउट विथ फ्रेंड्स. नेहा झोपेतून उठत आहे. नेहा इज गेटिंग अप. माझी आई विश्रांती घेत आहे. माय मदर इज रेस्टिंग. ती केस कोरडे करत आहे. शी इज ड्राइंग द हेअर. मी केस विंचरत आहे. आय एम कॉम्बिंग द हेअर. नेहा झाडून घेत आहे. नेहा इज स्वीपिंग. ती फरशी पुसत आहे. शी इज मॉपिंग द फ्लोअर. मी कार धुवत आहे. आय एम वॉशिंग द कार. मी स्वयंपाक करत आहे. आय एम कुकिंग. ती जेवण तयार करत आहे. शी इज प्रिपेअरिंग मील.
मी चहा बनवत आहे. आय एम मेकिंग टी. मी चहा ओतत आहे. आय एम पोअरिंग टी. आम्ही दुपारचे जेवण करत आहोत. वी आर हॅव्हिंग लंच. तो काम करत आहे. ही इज वर्किंग. मी तिला फोन करत आहे. आय एम कॉलिंग हर. आम्ही गप्पा मारत आहोत. वी आर चॅटिंग. मी प्रार्थना करत आहे. आय एम प्रेइंग. अजय चेस खेळत आहे. अजय इज प्लेइंग चेस. मी फोनवर बोलत आहे. आय एम टॉकिंग ऑन फोन. तुम्ही कार चालवत आहात. यू आर ड्रायव्हिंग अ कार. ती खरेदी करत आहे. शी इज शॉपिंग. अजय शर्ट खरेदी करत आहे. अजय इज बाईंग अ शर्ट. तो घरी जात आहे. ही इज गोइंग होम. मी पत्ता विचारत आहे. आय एम आस्किंग ॲड्रेस. मी विचार करत आहे. आय एम थिंकिंग. आम्ही इंग्लिश शिकत आहोत. वी आर लर्निंग इंग्लिश. तुम्ही शिकवित आहात. यू आर टीचिंग. मी ते शोधत आहे. आय एम सर्चिंग इट. ते आता प्रवास करत आहेत. दे आर ट्रॅव्हलिंग नाऊ. मी तेथे पोहोचत आहे. आय एम रीचिंग देअर. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळाची काही उदाहरणे पाहणार आहोत. मित्रांनो, पूर्ण वर्तमान काळात कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते व मूळ क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच तिसरे रूप घेतले जाते. चला तर मग पूर्ण वर्तमान काळाच्या काही वाक्यांचा सराव करूया. मी एक पत्र लिहिले आहे. आय हॅव रिटन अ लेटर. तो नुकताच बाहेर गेला आहे. ही हॅज जस्ट गॉन आउट. तो दिल्लीला गेला आहे. ही हॅज गॉन टू दिल्ली. मी तुला दोनदा सांगितले आहे. आय हॅव टोल्ड यू ट्वाइस. मी हे गाणे ऐकले आहे. आय हॅव हर्ड धिस सॉन्ग. मी माझे काम पूर्ण केले आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क.
मी तिला पाहिले आहे. I have seen her. सूर्य उगवला आहे. The sun has risen. तो आपल्याला विसरला आहे. He has forgotten us. तू मला शिवीगाळ केलीस. You have abused me. त्याने मला मदत केली नाही. He has not helped me. तुम्ही तुमचे काम पूर्ण केले नाही. You have not done your work. मी कुणालाही शिवीगाळ केलेली नाही. I have not abused anyone. हे झाड आम्ही तोडलेले नाही. We have not cut this tree. तिने 4 पत्रे लिहिली आहेत. She has written 4 letters. त्याने यापूर्वी गाणे गायले आहे. He has already sung a song. न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला आहे. The court has decided the case. आता मी जेवण केले आहे. Now I have eaten the food. तुम्ही मला हिंदी शिकवली आहे. You have taught me Hindi. आईने तिचे काम पूर्ण केले आहे. Mother has completed her work. हे पुस्तक आपण आधीच वाचले आहे. We have already read this book. तिने तिची खोली सजवली आहे. She has decorated her room. मी नवीन कार घेतली आहे. I have bought a new car. ही खुर्ची मी मोडलेली नाही. I have not broken this chair. त्यांनी हे पुस्तक विकले नाही. He has not sold this book. रामने हा शर्ट फाडला नाही. राम has not torn this shirt. त्याने त्याचे पैसे वाया घालवले का? Has he wasted his money? सीमाने नोकरी सोडली आहे का? Has Seema left the job? तो शाळेत का गेला? Why has he gone to school? त्याने त्यांची गाडी का दुरुस्त केली? Why have they repaired their car? त्याने मला आमंत्रित केले नाही. He has not invited me.
तो नुकताच गेला. He has just gone. तो अजून आला नाही. He has not come yet. तो मला कधीच भेटला नाही. He has never met me. मी अनेकदा रामला मदत केली आहे. I have often helped Ram. त्याने कधीही धूम्रपान केले नाही. He has never smoked. मी तुम्हाला नेहमीच मदत केली आहे. I have always helped you. हे काम मी कधीच केले नाही. I have never done this work. मी नुकतेच माझे काम पूर्ण केले आहे. I have just finished my work. मी ही कथा 20 वेळा ऐकली आहे. I have heard this story 20 times. मला आताच कळले आहे. I have just come to know. तुझे लांब केस आहेत. You have got long hair. तुमच्या आश्वासनावर मी आलो आहे. I have come on your assurance. तू खूप बारीक झाली आहेस. You have become so thin. मी अजून कोणालाही सांगितले नाही. I haven't told anyone else yet. मला सर्दी झाली आहे. I have got a cold. तुम्ही याआधी इथे आला आहात का? Have you been here before? मी नेहमी तुझे ऐकले आहे. I have always listened to you. मी तिला फक्त एकदाच भेटलो आहे. I have only met her once. पाऊस सुरू झाला आहे. Rain has started. त्याने मला दुखावले आहे. He has hurt me. मी डॉक्टरांना बोलावले आहे. I have sent for the doctor. मी स्टेशनला निघालो आहे. I have left for the station. तुम्ही लठ्ठ झाले आहात. You have got fat. तो एका रेस्टॉरंटमध्ये शिरला. He has entered in a restaurant. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ. हा काळ आपण या अगोदरच शिकलो आहोत.
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू पूर्ण वर्तमान काळातील उदाहरणांचा सराव करणार आहोत. सुरुवातीला पाहूयात काही अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. मी सकाळपासून वाचत आहे. आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. गेल्या 2 तासापासून तो झोपला होता. ही हॅज बीन स्लीपिंग फॉर द लास्ट 2 hours. ही हॅज बीन स्लीपिंग फॉर द लास्ट 2 hours. ती तासभरापासून स्वयंपाक करत आहे. शी हॅज बीन कुकिंग फॉर an hour. शी हॅज बीन कुकिंग फॉर an hour. 3 दिवसापासून ते प्रवास करत आहेत. They have been traveling for 3 days. They have been traveling for 3 days. आम्ही वर्षभरापासून सहलीचे नियोजन करत आहोत. We have been planning a trip for a year. We have been planning a trip for a year. तो 4 वर्षापासून ऑफिसमध्ये काम करत आहे. He has been working in the office for 4 years. He has been working in the office for 4 years. आम्ही 4 दिवसापासून बाजारात जात आहोत. We have been going to market for 4 days. We have been going to market for 4 days. 2 वर्षापासून ती या घरात राहत आहे. She has been living in this home for 2 years. She has been living in this home for 2 years. मीना 2 तासापासून खेळत आहे. मीना has been playing for 2 hours. मीना has been playing for 2 hours. काल संध्याकाळपासून ती कपडे शिवते. She has been sewing the clothes since yesterday evening. She has been sewing the clothes since yesterday evening. भिकारी 2 तासापासून भीक मागत आहे. The beggar has been begging for 2 hours. The beggar has been begging for 2 hours. रिया आठवडाभर गाणे गात आहे. रिया has been singing a sweet song for a week. रिया has been singing a sweet song for a week. मानवी काही वेळापासून जेवण करत आहे. मानवी has been eating the food for some time. मानवी has been eating the food for some time. शीला काही वेळापासून तिच्या बाहुलीशी खेळत आहे. शीला has been playing with her doll for some time. शीला has been playing with her doll for some time. 4 दिवसांपासून आम्ही आमचे काम पूर्ण करत आहोत. We have been finishing our work for 4 days. We have been finishing our work for 4 days. 2 महिन्यांपासून तो माझ्या घरी येत आहे. He has been coming to my home for 2 months. He has been coming to my home for 2 months. मी 30 मिनिटांपासून कादंबरी लिहित आहे. I have been writing a novel for 30 minutes. I have been writing a novel for 30 minutes. आम्ही 2 तासापासून क्रिकेट खेळतोय. We have been playing cricket for 2 hours. We have been playing cricket for 2 hours. रिया 10 मिनिटांपासून नाचत आहे. रिया has been dancing for 10 minutes. रिया has been dancing for 10 minutes. ते 20 मिनिटे जेवत आहेत. They have been eating for 20 minutes.
दे हॅव बीन इटिंग फॉर 20 मिनिट्स. तासाभरापासून ती यावर काम करत आहे. शी हॅज बीन वर्किंग ऑन इट फॉर ॲन आवर. शी हॅज बीन वर्किंग ऑन इट फॉर ॲन आवर. माझा मित्र 2 तासांपासून रडत आहे. माय फ्रेंड हॅज बीन क्राईंग फॉर 2 hours. माय फ्रेंड हॅज बीन क्राईंग फॉर 2 hours. आम्ही अनेक वर्षापासून ही नोकरी शोधत आहोत. वी हॅव बीन लुकिंग फॉर धिस जॉब फॉर इयर्स. वी हॅव बीन लुकिंग फॉर धिस जॉब फॉर इयर्स. आता पाहूयात निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. कालपासून मला बरे वाटत नव्हते. आय हॅव नॉट बीन फीलिंग वेल सिन्स एस्टरडे. आय हॅव नॉट बीन फीलिंग वेल सिन्स एस्टरडे. 3 दिवसांपासून ती कामावर जात नाही. शी हॅज नॉट बीन गोइंग टू वर्क फॉर 3 days. शी हॅज नॉट बीन गोइंग टू वर्क फॉर 3 days. गेले आठवडाभर तो तिच्याशी बोलत नव्हता. ही हॅज नॉट बीन टॉकिंग टू हर फॉर अ वीक नाऊ. ही हॅज नॉट बीन टॉकिंग टू हर फॉर अ वीक नाऊ. वर्षभरापासून ते प्रवास करत नाहीत. दे हॅव नॉट बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ इयर. दे हॅव नॉट बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ इयर. कालपासून तो झोपला नाही. ही हॅज नॉट बीन स्लीपिंग सिन्स एस्टरडे. ही हॅज नॉट बीन स्लीपिंग सिन्स एस्टरडे. 2 दिवसांपासून आम्ही बाजारात जात नाही. वी हॅव नॉट बीन गोइंग टू मार्केट फॉर 2 days. वी हॅव नॉट बीन गोइंग टू मार्केट फॉर 2 days. तो सतत जेवण करत नाही. ही हॅज नॉट बीन कंटिन्युअसली इटिंग. ही हॅज नॉट बीन कंटिन्युअसली इटिंग. यानंतर पाहूयात काही इंटरागेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. तो येथे 5 वर्षांपासून राहतो का? हॅज ही बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 years. हॅज ही बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 years. ते आमच्याबरोबर दुपारचे जेवण घेत आहेत का? हॅव दे बीन ईटिंग लंच विथ अस. हॅव दे बीन ईटिंग लंच विथ अस. आम्ही 3 आठवड्यांसाठी तिथे जात आहोत का? हॅव वी बीन गोईंग देअर फॉर 3 weeks. हॅव वी बीन गोईंग देअर फॉर 3 weeks. ती 2 तासांपासून कुठे वाट पाहत आहे? व्हेअर हॅज सी बीन वेटिंग फॉर 2 hours. व्हेअर हॅज सी बीन वेटिंग फॉर 2 hours. काल संध्याकाळपासून ते त्यांची गाडी का दुरुस्त करत आहेत? व्हाय हॅव दे बीन रिपेअरिंग देअर कार सिन्स एस्टरडे इव्हिनिंग. व्हाय हॅव दे बीन रिपेअरिंग देअर कार सिन्स एस्टरडे इव्हिनिंग. यानंतर पाहूयात काही निगेटिव्ह इंटरागेटिव्ह सेंटेन्सेस. आपण काही वर्षांपासून प्रवास करत नाहीत का? हॅव यू नॉट बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ फ्यू इयर्स. हॅव यू नॉट बीन ट्रॅव्हलिंग फॉर अ फ्यू इयर्स. कालपासून तो बरा नाही का? हॅज ही नॉट बीन डुईंग वेल सिन्स एस्टरडे. हॅज ही नॉट बीन डुईंग वेल सिन्स एस्टरडे. 2 महिन्यांपासून ते माझ्याशी का खेळत नाहीत? व्हाय हॅव दे नॉट बीन प्लेइंग विथ मी फॉर 2 months. व्हाय हॅव दे नॉट बीन प्लेइंग विथ मी फॉर 2 months. वडील आठवडाभरापासून ऑफिसला का जात नाहीत? व्हाय हॅज फादर नॉट बीन गोइंग टू ऑफिस फॉर अ वीक. व्हाय हॅज फादर नॉट बीन गोइंग टू ऑफिस फॉर अ वीक. वर्षभरापासून सुमित त्याच्या गावी का जात नाही?
Why has Sumit not been going to his village for a year? Why has Sumit not been going to his village for a year?